पूर्व सांसद सुनील मेंढे ने कांग्रेस सांसद प्रशांत पडोले की जमकर आलोचना की। उन्होंने कहा कि भाजपा सरकार किसानों के लिए काम कर रही है और विपक्ष केवल राजनीतिक स्टंटबाजी कर रहा है। साथ ही प्रशांत पडोले ने किसानों को 1 लाख रुपए देने की धमकी भी दी। साथ ही आगे उन्होंने मुख्यमंत्री पंतप्रधान को मार देने जैसी धमकियां दी। यह गलत और अनुचित है। आइए सुनते हैं क्या कुछ कहना है सुनील मेंढे का। खासदार पडोळेंच्या या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करतो। त्यांच्यावरती योग्य ती कारवाई प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून करतो। आणि शेतकऱ्यांविषयी केंद्र सरकार असो की आमचं आदरणीय देवेंद्र फडणवीसचं राज्य सरकार असो संवेदनशील आहे। नुकतीच आता 32,000 कोटीचं साधारणतः पॅकेज ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आतापर्यंतचं त्यांचं पॅकेज आमच्या डिक्लेअर केलं, त्याला मान्यता दिली, निधी पण त्यांना देण्याची सुरुवात केलेली आहे। मला वाटतं इतकं मोठं पॅकेज दिल्यानंतरही काँग्रेसच्या खासदारांनी असं वक्तव्य करावं किंवा ह्या आत्ताची काही अवकाळी पाऊस आला त्याचं नीट अजून काही त्याचे अहवाल पण गेलेला नाही आहे आणि मला 1 लाख द्यावं नाही तर मी उडवून देऊ ही भाषा वापरणं त्यांना शोभत नाही। ही त्यांची पॉलिटिकल स्टंटबाजी आहे, मीडियामध्ये राहण्याकरता स्टंटबाजी आहे। यापूर्वी पण त्यांनी शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त भागात भेटी देताना फवारा उडवत गेल्याचा आपली स्टंटबाजी आपण सगळ्यांना माहिती आहे। अशा स्टंटबाज खासदारांना आपणच मीडियाने तेव्हा त्यांना गांभीर्याने घेऊ नये असं मला वाटतं। आणि केंद्र सरकार असो केंद्रातलं किंवा राज्य सरकार असो शेतकऱ्यांविषयी गंभीरपणे या गोष्टी विचार करून त्यांना योग्य ती मदत करेल असं आपल्या मदत आश्वासित करतो। स्वतः पालकमंत्र्यांच्या मी संपर्कात आहेत, पालकमंत्री आमच्या जिल्ह्यात येऊन गेले, स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावरती गेलेत, स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतर ते सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतावर गेलेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी काही आमचं नुकसान भरपाई झाली शेतकऱ्यांची त्याची नुकसान भरपाई योग्य ती मिळाली पाहिजे याची आम्ही सुद्धा मागणी करू आणि त्यांच्यापर्यंत हे पुरवू सुद्धा हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो।